नारळी पौर्णिमा विशेष अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारी अशी ओल्या नारळाच्या बर्फीची रेसिपी आज आपण पाहतोय। तर त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 कप ओला नारळ घेतलेला आहे। त्याचा पाठीकडचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे। त्यातच आपल्याला पाव कप काजू घालायचे आहे आणि पाव वाटी आपल्याला इथे फ्रेश दुधावरची साय घालायची आहे। सेम कपाने आपल्याला इथे अर्धा कप एवढी साखरसुद्धा घालायची आहे। सर्व जिन्नस आपल्याला एकदाच घालायचे आहे, त्यामुळे काही जास्त काही फापट पसारासुद्धा होणार नाही। त्यानंतर आवश्यकता लागली तरच यामध्ये थोडं थोडं दूध टाकायचं आणि अगदी मस्त असं फाईन पेस्ट आपल्याला ह्या मिश्रणाची तयार करून घ्यायची आहे। तर हे पहा, अशा पद्धतीचं मिश्रण माझं तयार झालेलं आहे। लगेचच आता वडी बनवायला घेऊया। तर त्यासाठी आपल्याला ही वडी बनवण्यासाठी शक्यतो नॉनस्टिक पॅन लागणार आहे, जेणेकरून आपलं जे मिश्रण आहे ना हे तळाला चिकटणार नाही। नॉनस्टिक पॅनला हे मिश्रण जास्त चिकटत नाही। दुसऱ्या एखाद्या कुठल्याही कढाईमध्ये जर घेतलं ना तर हे मिश्रण चिकटण्याची शक्यता असते। अगदी मध्यम ते मोठ्या गॅसवरती आपल्याला सतत मिक्स करत हे मिश्रण आपल्याला छान असं कोरडं होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। तर अगदी 3 ते 4 मिनिटांनंतर आपल्याला हे मिश्रण थोडंसं कोरडं झाल्यासारखं दिसतं, त्यावेळेला यामध्ये मी पाव कप एवढा खवा घालणार आहे। खवाऐवजी तुम्ही इथे मिल्क पावडर घालू शकता। त्यानंतर पुन्हा एकदा 4 ते 5 मिनिटं हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे। घट्ट गोळा तयार झाला की त्यानंतर इथे मी 1, 2 ते 3 थेंब ऑरेंज कलर टाकलेला आहे। हा टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, रंग छान यावा याकरता मी घातलेला आहे। पुन्हा एकदा छान मिक्स करून घेतलं आणि एखाद्या ताटामध्ये किंवा जर तुमच्याकडे बर्फीसाठीचा ट्रे असेल त्यामध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं आहे। वरतून ड्रायफ्रूटचे काप घालायचे आहे आणि ह्या ज्या वड्या आहे ना ह्या आपल्याला अर्धा तास फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं आहे। रूम टेम्परेचरला 1 ते 2 तासामध्ये सेट होतात, फ्रीजमध्ये लवकर होतात। तर मस्त अशा आपल्या ओल्या नारळाची इथे बर्फी तयार झालेली आहे। रेसिपी आवडल्यास लाईक आणि फॉलो जरूर करा।